ठरलं तर मग या मालिकेच्या येणाऱ्या काही भागामध्ये मित्रांनो आपल्याला असं पाहायला मिळणार आहे की आता अंत्यविधीचा कार्यक्रम सुरू असतो आणि आता इकडे रविराज प्रतिमाच्या फोटोला हार घालीत असतो. आता सगळेजण तिथे उपस्थित असते. पूर्ण आजी, कल्पना, अर्जुन, सायली सर्वजण आलेले असतात आणि आता तिथे चैतन्यसुद्धा आलेला असतो आणि साक्षीने चैतन्याला पाठवलेले असते. आता तिथे तन्वी, नागराज सर्वजण असतात. आता इकडे रविराज आता फोटोला हार घालीत असते तेव्हा आता अस्मिताला पूर्ण आजी पाणी आणायला पाठवते. तेव्हा आता सायली तिकडून फुलांचा ताट आणि तेल घेऊन येत असते. तेव्हा आता अस्मिताचा धक्का सायलीला लागतो आणि पूर्ण तेल हे सायलीच्या साडीवर पडून जाते. आता सायलीची साडी पूर्णपणे खराब होऊन गेलेली असते. तेव्हा आता पूर्णाजी म्हणते की कोणाची साडी असेल तर सायलीला घालायला द्या, पूर्णपणे हिची साडी खराब झालेली आहे. आता सायली आतमध्ये जाते आणि तिला कोणाचीही साडी दिसत नाही, तर तिथे प्रतिमाची साडी ठेवलेली असते आणि ती सायली ती साडी घालून बाहेर येते. आता साडी घालून आल्याच्या नंतर आता सर्वजण आश्चर्यचकित होऊन जाते, कारण की प्रतिमाची साडी ही सायली घालून आलेली असते आणि आता प्रतिमाची साडी घालून आलेली बघून आता पूर्णाजीला तर खूपच अत्यंत आनंद होऊन जातो आणि आता पूर्णाजी म्हणते की माझी प्रतिमा ही आलेली आहे आणि सायलीने साडी घातलेली असून माझी प्रतिमा जिवंत असल्याचा मला भास होत आहे. आता इकडे तन्वी ही रागात येते आणि तन्वी सायलीचा हात झटकते आणि तिला म्हणते की काढ माझ्या आईची साडी आणि आताच्या आता इथून निघ. तेव्हा आता तन्वी आता रागाने सायलीसोबत बोलत असते. तेव्हा आता पूर्णाजी आता तन्वीला म्हणत असते, अगं तिला काही बोलू नको आणि हिच्या अंगावर ही साडी खूप छान दिसत आहे आणि मला माझी प्रतिमा इथे आहे असं मला भास होत आहे आणि हिला काही म्हणू नको. तेव्हा आता तन्वी आता वारंवार आता सायलीला आता ती खूपच रागाने तिच्यासोबत बोलत असते. तर आता पूर्णाजी आता तन्वीवर रागवते आणि म्हणते की तिला साडी घालायला बिलकुल म्हणू नको. आता इकडे रविराजसुद्धा या सर्वांसोबत सहमत असतो, कारण की रविराजला सुद्धा वाईट वाटत असते आणि आता सायलीने साडी घातलेली बघून रविराजला सुद्धा चांगलं वाटत असते, कारण की प्रतिमा तिथेच असल्याचा भाससुद्धा त्या सगळ्यांना होत असते. आता अर्जुनला असं वाटत असते की सायलीने साडी का बरं घातलेली असेल बरं आणि असं तिने का केलेलं असेल. आता सायलीसुद्धा आश्चर्याने आता पूर्णाजीकडे बघतच असते. आता मित्रांनो आता येणाऱ्या भागामध्ये पुढे नक्की काय काय होणार आहे पाहणं तर रंजकच असणार आहे. तर बघत राहा. ठरलं तर मग आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा. थँक्यू.